कन्व्हेन्ससाठी ॲप्लिकेशन केलं होतं नीट कन्व्हेन्ससाठी कारण रोधाकडे आम्हाला कन्व्हेन्स करून देत नाही आणि म्हणून आम्ही सोसायट्यांच्या तर्फे नीट कन्व्हेन्स केला होता 3 वर्षापूर्वी मीडियाच्या ऑफिसमध्ये काही कारणासाठी आम्ही त्याला चॅलेंज केलं हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने जे कॅन्सलेशन झालं होतं ते बंद केलं की ते चुकीचं आहे म्हणून ठरवलं आणि हे मॅटर पुन्हा DDRच्या ऑफिसला पुन्हा रिव्ह्यू करा म्हणून आता पेंडिंग आहे. तर माझी आपल्याला आणि जगताप साहेबांना ही विनंती आहे की हे कृपया 3000 रहिवाशांचं भविष्य त्याच्यावर डिपेंडेंट आहे हे कन्सिडर करून माहिती आहे मला. तर हॅलो आपण जरा प्लीज याच्यात मदत करावी ही आमची विनंती आहे. पूरा 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 नहीं आपको ही दूंगा मैं. त्याच्यामध्ये टाउनशिपचा थोडासा विषय आहे. तर ते माझ्याकडे हिअरिंग चालू आहे, मी निकाल घेईन. पण त्याच्यामुळं ते बिल्डर आपले बिल्डर प्रभाग थोडा मंत्री मोदयांची स्कीम आहे बरोबर ना. बरोबर त्याच्या काय बघू नका कायदेशीर हे लोक मार्गापासून तर चुकी देऊ नये जे काय त्यांना पहिलं मला बोलो बोलो सर बोलो. पब्लिक कहाँ जाएगी अगर सारा मंत्री का हिअरिंग चालू आहे. निर्णय देईल. किती दिवस चालणार आहे सर एक मिनिट 6 महिने अण्णा हे ऑलरेडी चालू आहे. ऑलरेडी आउटडेटेड है. 6 महिन्याची मुदत आहे आपल्याला. आता की 1 अगस्त को मुदत सुद्धा नाही आता रिमांड बॅक होऊन आले ना हायकोर्टात. रिमांड बॅक त्यामुळे त्याला मुदत आहे. पण मी त्याच्यामध्ये 1 मिनिट तुम्ही हिअरिंग मध्ये बाजू मांडणारच आहात ना. बरोबर. मग तो निकाल काय द्यायचा मी हे आता सांगणं अपेक्षित आहे का तुम्हाला? अजिबात नाही. फक्त आपण ते आमच्या फेवर मध्ये द्यावं ही विनंती आहे कारण कायद्यानुसार आम्ही बरोबर आहोत असं कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल. पुढची तारीख आहे अभी नेक्स्ट डेट क्या है? नेक्स्ट डेट 25 फरवरीचा आहे 25 तारीख 25 फेब्रुवारी 25 या 27. धन्यवाद सर धन्यवाद.